चे स्फोटक खेळाडू समाधान वास्करने चर्चा केली की हे मैदान आमच्यासाठी फार लकी आहे, कारण जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा झाल्या तेव्हा तेव्हा एक वेगळा इम्पॅक्ट या कुंडेबाज संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विशाल आणि समाधान हे दोन खेळाडू, विशाल भोईर आणि त्यांच्या बरोबरीने समाधान वास्कर, हे दोन आघाडीचे सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. बॉलिंग मार्कमध्ये आपण पाहता चरण म्हात्रे अष्टपैलू खेळाडू, कोपरोली संघाचे हितचिंतक, आमचे गरदर मित्र आदरणीय रणजितदादा म्हात्रे, धीरजदादा म्हात्रे, बाळा नमोदजी म्हात्रे, भावेश म्हात्रे, चिनू म्हात्रे, प्राश म्हात्रे यांच्याकडून कोपरोली टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचा मनपूर्वक आभार. तर पहिलं षटक टाकण्यासाठी चला आपण स्पीडअप करा प्लीज. आज शेवटची रात्र चरण, सर्व संघांना मी सूचित करतो आम्हाला थोडं कोऑपरेट करा आणि टाइम अलर्ट केलं जाईल प्रत्येक इनिंगला. चरण म्हात्रे RPLच्या प्रत्येक मोसमामध्ये, प्रत्येक सीझनमध्ये हा खेळाडू या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं, कारण त्याच्याकडे असणारी गुणवत्ता, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका राहिली. अतिशय वेगवान असा गोलंदाज आणि तितकाच आक्रमक असा हा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पॉवर प्ले ऑन, फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आपण जर पाहिलं, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट गली, शॉर्ट फाईन लेग, पहिला चेंडू टॅपिंग क्रिकेट करण्याचा प्रयत्न केला, क्विक सिंगल. बघा इथे डिरेक्ट हिट झाला असं तर कदाचित धोका पत्करावा लागला असा कुंडेबाज संघाच्या फलंदाजाला विशालला. धन्यवाद रोशनजी, थोडं थांबवते. तर आदरणीय रुपेश रामचंद्रजी पाटील, आपण कुठे असेल आपण कृपया करून यावं अशी विनंती आहे. यस, निश्चितच आदरणीय मान्यवर रुपेशजी, आपणास विनंती आहे आयोजकांच्या वतीने आपण कृपया करून यावं, असं नसतं व्हावं अशी विनंती आहे. यस, रुपेश दादा पाटील यांचे तर आगमन, MMRDA विरोधी संघटनेचे ते एक ॲक्टिव्ह खरं तर सहकारी आणि आमचे मित्र अमय पितळे, त्यांचं इथं आगमन. रुपेशजी पाटील यांचा मी आवर्जून उल्लेख करील, सातत्याने आपण पाहत आहे, भरीव योगदान त्यांचं राहिलं. साहिल भोईर पारगावचे आमचे मित्र, बघा अगदी मेन प्रवेश आपण जर केला डाव्या बाजूला चिकन शोरमा काउंटर आहे, त्याला आपण आवर्जून भेट द्या. बॅकफुटला गेले, गॅपमध्ये कट केला बॉलला, चाललाय मागे डीप कव्हर पॉइंटला, सीमा रेषा पार, वेगवान स्ट्रोक, चौकार. नुसार हा स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रचंड गतीने टाकलेला हा बॉल आउट ऑफ स्टंप, त्याच्यामध्ये स्क्वेअर कटचा चांगला फटका आणि तोही वेगवान, अतिशय वेगाने बॉल गली आणि पॉइंटच्या मधून निघाला होता. इथेही बॅकफुटला आले, जागा बनवली, ड्राईव्ह लगवलाय, पण काही फायदा झालेला नाहीये. बॉल बीट करतो, शॉट फाईन लेग आणि मागे चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, लगातार दुसरा चौकार. जबरदस्त टायमिंग आणि बघा काय फटका, खूप चांगलं टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याच्यावरती लगातार 2 चौकार आणि एकूण धावा आपण जर पाहिल्या बिनबाद 9. बंद आहे, माझा माईक बंदच आहे. ऑन साईडला हा फटका मिडविकेट क्षेत्राकडे खेळून काढला होता. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन मिळालं, ज्या ठिकाणी 2 धावा येतील. बॅटिंग करत असताना विशालच्या माध्यमातून कानोबा स्पोर्ट्स कुंडेबाग या टीमला धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावा आपण पाहत आहे त्या ठिकाणी 11. चला अमय या मंचावरती आपलं स्वागत. उत्तम समालोचक रुपेश पाटील यांचे इथं आगमन, निलेश दादा यांचा अतिशय जवळचे निकटवर्ती आहेत. आणि उद्या 2 दिवस तुम्हाला या क्रीडांगणावरती 40+ क्रिकेट, एक धाव उत्तम आरोग्यासाठी असं म्हणतात, आणि तो फॉर्मॅट पाहायला मिळेल. तेच तर यॉर्कर प्रचंड वेगाने टाकला होता आणि इथे आय थिंक त्रिफळा उद्ध्वस्त झाला, 4ही मुंड्यात चित केलं विशाल भोईरला. चरण म्हात्रे या गोलंदाजाने पहिला धक्का बसेल कानोबा स्पोर्ट्स कुंडेबाज संघाला.
वेगवान यॉर्कर आपण पाहिला डाऊन द लेग आणि बरोबर यष्टी वाकवली, बेस ब्लिंक झाली, खाली पडली आणि पंचांनी त्या ठिकाणी खेळाडूला त्रिफळाचीत घोषित केलं. त्यामुळे विशालला परतावं लागेल. पहिला खेळाडू बाद झाला. कानोबा स्पोर्ट्स कुंडेबाज संघाचा 11 धावा धावफलकावरती आहेत. नवीन खेळाडू मैदानाकडे चालले. तिसऱ्या क्रमांकावरती छोटा बकासूर प्रसाद भोईर यांना पण पाहत आहे. खरं आमचे आयोजक मयूर ठाकूर यांचे ते मेवणे देखील आहेत आणि चांगला खेळ त्यांचा राहिला प्रत्येक स्पर्धेमध्ये. दमदार खेळाडू आणि मूर्तीलान कीर्तिमान अशी कामगिरी त्याने अनेक वेळा प्रस्थापित केल्या. तर या मॅचमध्ये देखील त्यांना एक वेगळा इम्पॅक्ट टाकावा लागेल. चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी करून द्यावी लागेल. कारण तिसऱ्या पोझिशनला खेळणं म्हणजे प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणं, अनुकूल परिस्थितीतून मात्र संघाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणणं ही जबाबदारी अशी या खेळाडूची. वन डाऊनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला अगोदर दिवॉल राहुल द्रविड आणि त्यानंतर आपण पाहिला चेस मास्टर विराट कोहली या क्रमांकावरती खेळत असताना. यावेळेला बघा बिगिट करताना फटका फसला. झेल होईल का तर नाहीये. एकानेही प्रयत्न केला नाहीये. त्याच्याचमुळे आपण पाहिला हा जीवनदान मिळाला प्रसादला. कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला खेळाडूंमध्ये. त्याचा फायदा मात्र कानोबा स्पोर्ट्स कुंडेवालच्या प्रसादला झाला. 1 रन या बॉलवरती आले. 1 रनच्या मध्येने पहिल्या पॉवर प्लेचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 1 गडी बाद 12. धन्यवाद प्रणय. एक योगायोग आपण जर आजच्या लॉटचा पाहिला, जे पहिली नावं होती प्रत्येक संघाची ते संघ विनर राहिले ते पहिल्या 3 मॅचमध्ये. पहिला आपण पाहिला नावा विरुद्ध धुतुम ज्यामध्ये नावा जिंकला. टाकीगाव विरुद्ध आर्या ओले ज्यामध्ये टाकीगाव जिंकला. मेघनाथ प्रतिष्ठान जासई विपक्ष गव्हाण ज्यामध्ये जासई संघ जिंकला. आता कानोबा कुंडेवाल विपक्ष कोपरोली. आता हे जे चाललंय पहिल्या 3 मॅचमध्ये त्याच्या विपरीत काहीतरी निर्णय कोपरोली संघ देईल का हे पाहावं लागेल. कारण नाईट स्पेशालिस्ट म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. नाईट स्पेशालिस्ट म्हणून या टीमकडे पाहिलं जातं आणि कधी कधी असं म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जो जातो तोच यशस्वी होतो. आता इथे आपण पाहताय दमदार कामगिरी करावी लागेल कोपरोली संघाला. हितेश म्हात्रे सेकंड ओव्हरसाठी सेकंड पॉवर प्लेसाठी बॉलिंग ट्रॅकवरती आले. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहता समोर फलंदाज पुन्हा एकदा प्रसाद, त्याच्या बरोबरीने समाधान वास्कर मिस्टर AK-47. कतर हा खेळाडू म्हणजे ज्याला संबोधलं जातं निकनेम. भरपूर चांगला आक्रमक खेळाडू. पहिला बॉल फुल टॉस मिडॉनच्या दिशेने फटका सजवलाय. क्विक सिंगलचा प्रयत्न होता. समाधानचा नकार दिला प्रसादने. अतिशय योग्य निर्णय. डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू सर सलामत तो पगडी 50 असं म्हणतात. तोच विचार मात्र केला त्या ठिकाणी प्रसाद आणि समाधानने. 1 रन रिस्की घेण्यापेक्षा न घेतलेली बरी. कारण ही रन घेताना जर का विकेट गेला तर मात्र दबाव पूर्णपणे आपल्या संघावरती ओढावेल. त्यामुळे हा निर्णय अतिशय योग्य होता दोन्ही खेळाडूंचा. नेक्स्ट बॉल याही बेला स्टेप आउट झाले. बिगिटचा प्रयत्न फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आले आणि इथून आपण पाहता दुसरा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या कानोबा स्पोर्ट्स कुंडेबाज संघाला. खेळाडू बाद झालाय प्रसाद भोईर. प्रत्येक रात्रीमध्ये आम्ही ज्यासाठी प्रेक्षक इथे आपण पाहता प्रेक्षकांसाठी खरं तर आपण पाहताय स्पोर्ट्स सायकल गिफ्ट ठेवले आणि हे ड्रॉ आम्ही रात्री बरोबर 12 नंतर ओपन करतोय. त्यामुळे आमचे आयोजक आज थोडा लेट होईल कारण खरं तर मेगा फायनलची रात्र आहे. आयोजक त्या ठिकाणी संपूर्ण या ड्रॉच्या चिठ्ठ्या घेऊन फिरतील. ज्यांना सहभागी व्हायचं त्यांनी चिठ्ठी घ्या, सांभाळून ठेवा. जेव्हा ड्रॉ ओपन केला जाईल ज्यांच्याकडे जो नंबर असेल तो राहील विजेता. प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षकांसाठी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. फिंगर गोज ऑफ. खेळाडू बाद. हलकीशी कडा लागली. एज अँड टेकन. मयूर भास्कर बॅक टू द डग आउट. धन्यवाद डीजे. रोशन सर आज विशेष म्हणजेच सायकल सोबत अजून 3 बक्षिसं आहेत. म्हणजे एकूण 4 चिठ्ठ्या काढल्या जातील. पहिल्या 3 चिठ्ठ्यांमध्ये सरप्राईज गिफ्ट आहेत.
तेही सर्व प्रेक्षकांसाठी आहेत आणि एक चौथं मेगा प्राइज जी सायकल दररोजची असते, म्हणजेच प्रेक्षकांसाठी सरप्राईज गिफ्ट आज 3 एक्स्ट्रा आहेत आणि तदनंतर मात्र मेगा प्राइज आपल्याला सायकल पाहायला मिळणार आहे. तसेच उद्या गुरुस्मृती 40+ मास्टर शिवाजीनगरचे सामने आहेत, त्यावेळेलाही लकी ड्रॉ सायकल्स पाहायला मिळतील. श्रेया कडू, अश्वित कडू तसेच रेवांश कडू यांच्याकडून. मग सायकल सोमवारची सायकल जी आहे ती लहान मुलगी कोणतरी असेल तिला दिली जाईल आणि मंगळवारची एका मुलाला सायकल दिली जाईल. तर सर्व ह्या प्रेक्षकांसाठी आहे. तर बघा इथे सुवर्ण संधी असेल गोलंदाजांना. जर सलग 3 विकेट घेतले, कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर विपुल म्हात्रे सर यांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज कोपरोली संघाच्या गोलंदाजाला दिलं जाईल. संगमबाई चिर्ले यांच्या वतीने देखील कोपरोली संघाला शुभेच्छा. आमचे विकू असतील, दमदार फॅन आहेत मित्रांनो, त्यांच्या वतीने देखील कोपरोली संघाला शुभेच्छा. ऑन हॅट्रिक गोलंदाज आलेत. हा पंपच्या केल्या बॉलला चरण मागे आहे आणि लाजबाब एफर्ट्स. सुरुवातीला चरणचं जजमेंट चुकलं तर मागे गेलं, त्याला वाटलं बॉल खरं तर मागेच चाललाय, पण त्यानंतर त्याने ड्राईव्ह लगावला, अगदी चांगली उडी घेतली पण झेल कॅरी करता आलेलं नाही. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहता हाफ ट्रॅकर बॉलला पूल करत असताना एलिव्हेशन कमी मिळालं, पॅरलल स्ट्रोक समोरच्या दिशेने त्या ठिकाणी पायाने बॉल अडवलाय चरण म्हात्रेने आणि या चेंडूवरती मात्र सिंगल मिळाली. बॅटिंग करत असताना कानोबा स्पोर्ट्स कुंडेवा संघाला षटक आहे हितेश म्हात्रेचं आणि 3 खेळाडू बाजरे, पण तो अजूनही मैदानामध्ये उभा आहे समाधान वास्कर. सफल झाले होते, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केला, त्या ठिकाणी फलंदाजाला लाऊड ऑफ देखील झाली विकेटसाठी. आता या मॅच मध्ये महत्वाचा विकेट आहे कानोबा स्पोर्ट्स कुंडेवा संघाची रन मशीन AK-47 समाधान भास्कर. जर का समाधानने जास्त वेळ विकेटवरती घालवला तर मात्र एक मोठा उच्चांक पाहायला मिळेल आणि जास्त वेळ घालवण्याचा विषय आला की लगेच मला ट्रॉम्बे नाईटची स्पर्धा अजूनही आठवते. समाधान शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहिला पण त्याला फारसे इम्पॅक्ट टाकता आलं नव्हतं. तो त्याच्या कारकिर्दीतला सर्वात खराब सामना असेल मी आवर्जून सांगेल, कारण जेव्हा जेव्हा तो मैदानामध्ये धावला तेव्हा तेव्हा मात्र धावा अतिशय वेगाने येताना पाहायला मिळाल्या. ही त्याची खासियत राहिली, परंतु कधी कधी लक फॅक्टर देखील महत्त्वाचं असतं. आता या मॅचमध्ये समाधानला जबाबदारी घ्यावी लागेल. त्याच्याकडे असणारे खरं तर आपण पाहिले लांब लचक स्ट्रोक त्याला जबाबदारीने खेळावे लागतील, तेव्हाच एक सन्मानजनक टोटल तुम्हाला या ठिकाणी उभारताना पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहता धावपालकावरती स्थिरावलेली, त्या ठिकाणी 3 खेळाडू बाद 13 अशी धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्ड वरती. चांगला खेळ आपण पाहता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय, 13 धावा धावफलकावरती पूर्णपणे धावसंख्येवरती रोख लावलाय. यावेळेला बघा फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या साहाय्याने बॉलला टर्न केलं, वळवलाय. बॉल मागे जात असताना मात्र आली फक्त सिंगल. या ओव्हरमध्ये केलंय कमबॅक हितेश म्हात्रेने, धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले 2 अशी आपण असं हे षटक या ठिकाणी पाहिलं. आणि एक आवर्जून मी उल्लेख करेल, क्रिकेट न खेळताही क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे रूपम रामचंद्र पाटील. संघातील खेळाडूंशी अत्यंत जवळीक असलेला त्यांचा मित्रपरिवार आजही क्रिकेटच्या मैदानात खेळत आहे. 2022ची राजा छत्रपती शिवाजी चषक स्पर्धेत कोपरोली संघाने फायनल मारली. ही रूपमदादाने पाहिलेली अखेरची स्पर्धा. त्यानंतर एका दुर्धर आजाराशी चिवटपणे 6 महिने झुंजला आणि जग सोडून गेला. त्याची आठवण म्हणून आज त्याचे बंधू रुपेश पाटील यांनी कोपरोली 11 कोपरोली संघाचे प्रायोजक स्वीकारले आणि एक आठवण म्हणून आपण पाहता या संघाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची नक्कीच त्यांच्या माध्यमातून संधी मिळाली. त्याबद्दल रुपेश पाटील तुमचंही आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हणतात. नेक्स्ट मॅचसाठी आपण खरं तर इन्व्हाइट करूया. पहिला सामना असेल दुसऱ्या फेरीमधला पार्थ एंटरप्राइजेस निर्जा 11 नावा विपक्ष टाकीगाव. दोन्ही संघाचे खतर कॅप्टन 9व्या 11 टाकीगाव विपक्ष पार्थ एंटरप्राइजेस निर्जा 11 नावा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. सेकंड ओव्हरमध्ये मात्र ग्रेट कमबॅक, परंतु इथे पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आलाय चरण म्हात्रे हा खेळाडू. वेगावरती स्वार होणारा चरण. एक काल आपण निखिलला पाहिलं, तोही एक देखील या संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून भूमिका साकारायचा. पण तो असं म्हणतात प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर. सरावाशिवाय क्रिकेट किंवा कोणताही खेळ तुम्हाला सहजासहजी तितका सोपा होणार नाहीये. त्यामुळे प्रॅक्टिस फार महत्त्वाची असते प्रत्येक स्पर्धेमध्ये. नितीन ठाकूर NC शिवाजीनगर यांच्या स्पर्धेसाठी मात्र शुभेच्छा आल्या, त्यांचंही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. भरपूर मोठ्या संख्येने आता या स्पर्धेला प्रेम देताना प्रेक्षकांची गर्दी आपण पाहिली. राईट दम ओव्हर द स्टम्प्स. गुडघा टेकलाय, फॉलिंग शिपचा प्रयत्न.
हा बैठक शॉट आहे. बॉल चालला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर जमिनीला घरंगत सीमा रेषा पार. 4 चौकार. भास्करकडे अनेक इम्प्रोव्हायझेशन पटके आहेत आणि त्याचा योग्य वापर तो मैदानामध्ये करत असताना आपण पाहत आहे. नुकताच पारगावच्या मी स्पर्धा केली, त्या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय वेगवान खेळी त्याने साकारली होती आणि खूप दिवसानंतर ते अर्धशतक त्याच्या इनिंगमध्ये पाहिलं. कारण प्रत्येक टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 2024 असेल किंवा किंवा 25 एक खरं तर यंदाचा हंगाम त्यासाठी थोडंसं बॅटपॅचमध्ये राहिलं आहे. परंतु या अगोदर त्याने केलेल्या कामगिरी कोण विसरेल. अनेक स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी करणारा खेळाडू आता जबाबदारी त्याने स्वीकारली आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 3 गडी बाद 18 अशी आपण पाहत आहे. टार्गेट बनवायचं आहे मैदानामध्ये कुंडेवास संघाला, कानोबा स्पोर्ट्स कुंडेवास संघाला. तर एका बाजूने कमीत कमी धावसंख्या ते रोखायचं आहे. कोपरी संघाच्या गोलंदाजांना बॉलिंग करत असताना शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला गेले, स्टिअर केल्या बॉलला, टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये हा ठिकाणी त्या ठिकाणी फिल्डर होता, तो पोहोचला पुढे, चेंडूला उचललं आणि फेकत असताना फक्त सिंगल या बॉलवरती मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. जसजशी रात्र होईल तसं आपण मला ड्यू फॅक्टर ऑन होईल आणि याही मैदानात तुम्हाला थोडंसं दवाचं प्रमाण वाढताना पाहायला मिळेल आणि आयोजकांचंही कौतुक करावं लागेल. रोपच्या साह्यानं आपण पाहता त्या ठिकाणी जो ड्यू फॅक्टर वाढला होता तो कमी केला. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांनी घेतली. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी तन मन धन या 3 गोष्टींचा खरं तर प्रामुख्याने उल्लेख केला जातो आणि माजी खासदार रामचंद्र ठाकूर साहेबांचे वरद असल्यावर तर काहीच टेन्शन नसतं कोणत्याही स्पर्धेला. आणि तरी देखील या स्पर्धेमध्ये मात्र आयोजकांची प्रचंड मेहनत आम्हाला पाहायला मिळाली. आयोजन यशस्वी कसं होईल यासाठी मात्र त्यांची तळमळ आम्ही इथे पाहिली. दमदार योगदान. 19 रन स्कोर कार्डमध्ये गडी बाद झाले 3 या षटकामध्ये आपण पाहताय. पुन्हा एकदा चरण ज्याने आतापर्यंत 8 चेंडू डिलिव्हर्ड केले, धावा खर्च केल्या, 17 गडी बाद केला, 1 समोर फलंदाज सज्ज होतोय. स्विच हिटचा प्रयत्न मेरिटनुसार मात्र यावेळेस आपण पाहिला हा लॅप शॉट मागे चालला थर्डमॅनच्या दिशेने, सीमा पार चौकार. बघा खेळाडू जसा शफल झाला तसा आपण पाहिला थोडा अवे फ्रॉम द बॉडी, त्याच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर अमितनं देखील या ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक मारला. फक्त दिशा दिली वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक वापर करत असताना इनफिल्डला क्लिअर केलं. बॅकवर्ड क्षेत्राच्या बाहेर मात्र हा चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 धावा, 23 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला फुल टॉस विकेट किपरचं कौतुक करावं लागेल, अभयचं कौतुक करावं लागेल. हा बॉल त्याला सोडून गेला असता तर कदाचित पंजाब मिळाला असता. पण इथे वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. स्वेर मारा ज्याला म्हणता येईल. यस, रिव्ह्यू घेण्यात आलाय. सर अंपायर्स कॉल आहे नाही आहे. ओके चला, अगदी योग्य निर्णय. समाधाने सांगितलं रिव्ह्यू वाया घालवायचा नाही आहे आपल्याला, त्यामुळे नकार दिला आणि इथे आपण पाहताय अतिरिक्त रन्स मिळाली. याही वेळेला फुल टॉस ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय या ठिकाणी कोपरोली संघाने. षटकार अजूनही पाहायला मिळाला नाहीये या इनिंगमध्ये. चौकार आपण जर पाहिले तर तब्बल 4 चौकार, ज्यामध्ये विशालच्या बॅटमधून 2 आले, समाधानच्या बॅटमधून 1 चौकार पाहिला आणि अमित पाटील यांच्या बॅटमधून 1 चौकार पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 खेळाडू बाद, 25 धावा. शेवटची रात्र या स्पर्धेची, अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीचा खेळ आपण पाहताय. दमदार अशा 8 संघ या पोलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सी पोल, चला घाई करायचे प्लीज. या स्पर्धेमध्ये दमदार ए पोल देखील आपण पाहिला परवाच्या रात्रीमध्ये. याही वेळेला बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. याचं कारण आहे चरणकडे असणारी गती, याचं कारण आहे चरणकडे असणारा अचूक टप्पा, ॲक्युरेट गोलंदाजी. गुड लेंथवरून बॉलने टेक ऑफ केला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता, त्यामुळे डॉट हा बॉल पाहायला मिळाला. कमबॅक चरणकडून होत असताना यावेळेला लॉफ केला बॉलला, उंची घेतली, अंतर देखील कापलाय. मिस्टर AK-47 त्याच्या बंदुकीतून निघाली गोळी, मिडविकेटच्या बाहेर चालली आहे, सीमा पार षटकार.
खूप चांगलं टायमिंग आपण पाहिलं त्या ठिकाणी. समाधान भास्करला आत्मविश्वास देणारा हा फटका होता त्याच्या इनिंगला. 6 धावा आल्या आणि 2 स्पेल टाकले. त्या ठिकाणी चरणने धावा खर्च केला 29. संघनायकाने निर्णय हितेशला सेकंड स्पेल देण्याचा का घेतला नाही याचा चर्चा होईल खरं तर आता प्रेक्षकांच्या खेम्यामधून, पाठीराखांच्या खेम्यामधून. परंतु संघामधला प्रमुख खेळाडू त्याच्यावरती विश्वास दाखवला चरणवरती आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र आक्रमण पाहायला मिळालं. आणि धावा फलकावरती आपण पाहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 खेळाडू बाद 31. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आलाय अंकुर पाटील. कटरचा वापर चांगल्या पद्धतीने हा गोलंदाज करतो. त्याच्याकडे असणारे व्हेरिएशन आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. आता याही मॅचमध्ये दबाव टाकावा लागेल फलंदाजांवरती, अन्यथा हे टार्गेट मोठं झालं तर मात्र चेस करताना नक्कीच तुम्हाला ही संघर्ष करावा लागेल या स्पर्धेमध्ये, या मैदानावरती. जेव्हा गोटेगर संघाच्या अगेन्स्ट बोनकोडे संघाने 39 धावा डिपेंड केल्या तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं गोटेगर संघ त्या ठिकाणी पराभूत होईल. कारण 18 बॉल 17 पाहिजे त्याने 8 विकेट त्यांच्या हातामध्ये होते आणि जवळजवळ शेवटची जोडी आली मैदानामध्ये आणि 5 रनने पराभूत झाला गोटेगर संघ. हा रेकॉर्ड्स या मैदानाचा आहे. हा खरं तर इतिहास या स्पर्धेचा आपण पाहिला परवाच्या रात्रीमधला. आणि इथे आपण पाहता 2 बलाढ्य संघ, पिंक कलरचा ड्रेस कोड दोन्ही संघांचा आहे. आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये अंकुर सज्ज होतोय बॉलिंग मार्कमध्ये. स्विच हिटचा प्रयत्न, पॉइंटला बीट केलं, बॉल मागे चालला त्या ठिकाणी डीप बॅकवर पॉइंटला. चांगला प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये अमितला यश मिळालं, चौकार मिळतोय कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवालला. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपण पाहिली अंकुरच्या माध्यमातून, अंकुर पाटीलची. आणि त्याच्यावरती वेलकम बाउंड्री पाहायला मिळाली फलंदाज अमित पाटीलच्या माध्यमातून. पाटलांचा बॉल बाला. यस, खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. आणि इथे 2 पाटील एकाच फ्रेममध्ये आणि एका बाजूला नॉनस्ट्रायकिंग एंडला भास्कर समाधान, त्यांनाही आपण पाहत आहे. चांगला खेळ करावा लागेल. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. धाव फलकावरती 35, 3 खेळाडू बाद 35 अशी धावसंख्या. चला थोडी घाई करा, मी सातत्याने विनंती करेन प्रत्येक संघानं. स्टेप आउट झाले. इथे देखील कटरचा वापर, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मागे चालला फिल्डर धावत, परंतु त्या ठिकाणी स्टॉप करत असताना देखील थोडासा गडबडला, गोंधळला, कन्फ्यूज झाले क्षेत्ररक्षक. त्याच वेळेला आपण पाहता 2 धावा येत असताना कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीमला अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आहे. मोठे फटके हवे त्या ठिकाणी कुंडेवाल संघाला, कारण समोर तगडा संघ आहे. नाईट स्पेशालिस्ट गतवर्षी आम्ही पाहिला नावा गावची खरं तर सरपंच ट्रॉफी विजेंद्र शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी या संघाची राहिली आणि त्याच वेळेला आपण पाहिलं लगेच दुसऱ्या रात्रीमध्ये तिरंगा ट्रॉफी अक्षरशः गाजवून सोडली या संघाने. तर एक चांगल्या संघासोबत तुम्हाला चांगलं टार्गेटही सेट करावं लागेल. क्या बात आहे. बघा मी मगाशी म्हटलं बॅक ऑफ द हँड, ज्याच्याकडे कटरचा वापर जो चांगला करतो आणि त्याचा बघा हा बॉल पुन्हा त्या रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण पाहूया. खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज अंकुरने. ज्या पद्धतीचे ॲक्शन आहे, पाकिस्तानचा एक गोलंदाज होऊन गेला सोहेल तन्वीर, तो देखील याच अँगलने मात्र बॉल डिलिव्हर करत असत. आणि इथे देखील आपण पाहिलं तीच ॲक्शन बॅक ऑफ द हँड पाहायला मिळाली. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा बॉलला फिरवलाय, कटरचा वापर करतोय. तुम्हाला बॉलरची त्या ठिकाणी लेंथ ओळखावी लागेल. बॉल रिलीज पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी परफेक्ट त्या ठिकाणी बघावं लागेल, तेव्हा तुम्ही एक मोठा शॉट सिलेक्शन करू शकता. अन्यथा हा गोलंदाज तुमच्यावरती डेफिनेटली हवी होईल आणि आतापर्यंत हवी झाला. सलग 2 डॉट बॉल अंकुर पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक चौकार अपवाद राहिला, पण तो अंकुरने काय व्हेरिएशन दाखवलं. आपटलेला बॉल मध्ये आपटला, अक्षरशः ऑन साईडला लांबून पिक करायचा होता, ऑन साईडला पुल करायचा होता, पण तो बॉलच्या मेरिटनुसार तुम्हाला घ्यावा लागेल. इथे मात्र लॉंगॉनच्या क्षेत्राकडे चरण मात्रच्या दिशेने हा फटका, एक सिंगल या बॉलवरती आली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली 38 लॉस ऑफ 3 विकेट, 38 धाव फलकावरती आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 50+ धावा तुम्हाला कराव्याच लागतील. मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती जयदीप आणि भूषण या 2 फलंदाजाने. लांब लचक षटकार भूषणचे बऱ्याच दिवसानंतर आम्हाला नाईट स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. त्याच्याकडे असणारी ताकद, भूषण आणि प्रवीण यांची जोडी मला आजही आठवते. वाकडीच्या मैदानावरती केलेली 127 धावांची भागीदारी कोण विसरेल. 5 षटकांच्या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट भागीदारी या दोन्ही खेळाडूंनी केली होती. आजवर हा रेकॉर्ड राहिला. यावेळेला देखील आपण पहिला फॉलो केलं, फलंदाजाला बॅकफुटला गेले, नॉसा गेला, थ्रो झालाय
अभयचा थ्रो यष्टांमध्ये जाणार होता, परंतु पंचांनाही त्या ठिकाणी कसरत करावी लागेल. विशी कोळी सिंगल रन कंप्लीट झाली या बॉलमध्ये आणि या सिंगलच्या मध्येने चौथ्या षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आपण पाहत आहे 3 खेळाडू बाद 39 रन. दोन्ही संघ पुढचे. पार्थ एंटरप्राइजेस निर्जा 11 नावा विपक्ष टाकीगाव. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. आता अभय गोलंदाजी मार्क पडते आला. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक असेल आणि आता समाधानला देखील अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर कधीच नाही असा खेळ मात्र त्याला मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. त्याच्याकडे असणारी क्षमता, त्याचं खरं तर कॅलिबर, त्याच्याकडे असणारी गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य या सर्व गोष्टी तुम्हाला आता या षटकामध्ये सिद्ध कराव्या लागतील. कारण हीच वेळ आहे. एकदा वेळ निघून गेली की मग त्या गोष्टीला काहीच फायदा नाही आहे. आयुष्यामध्ये पैसा आपण अनेक वेळा कमावू, परंतु वेळ कधी कमवणार नाही, कारण गेलेली वेळ आयुष्यामध्ये कधी येत नाही. त्यामुळे या मॅचमध्ये एक वेगळा इम्पॅक्ट टाकावा लागेल. या श्रीमंत घरात मनाने श्रीमंत, वागण्यात श्रीमंत आणि दिलदार समालोचक त्यांचं आगमन. वेलकम. आपलं लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स, क्लीन बॉल्ड. पहिल्याच बॉलमध्ये 4 मुंड्या चित केला समाधान वास्करला अभयने. परफेक्ट यॉर्कर आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय समाधान वास्करचा. हाय ऑप्टेन फिटनेस जिमचे ओनर आदरणीय बोरकर साहेबांचे आगमन. त्यांचंही वेलकम, सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. समाधान वास्करचा विकेट मिळाला. जल्लोष आणि आनंदाचं वातावरण तुम्ही कोपरोली संघाच्या खेम्यामध्ये पाहिलं. स्वर्गीय रूपमदादा स्मृती कोपरोली 11 कोपरोली या संघाला. त्यानंतर विराज गायकवाड नवीन फलंदाज मैदानाकडे चालला 6व्या क्रमांकावरती. या षटकामध्ये खरं बरपूर अपेक्षा होत्या समाधानकडून, मग तो विराज त्याची पूर्तता करू शकतो. कारण सध्या आपण जर पाहिलं तर मॅन इन फॉर्म विराज गायकवाड तो मात्र क्रीडांगणामध्ये दाखल झालाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 10+ रन जरी आल्या या 5 बॉलमध्ये तरी मात्र या धावा पोषक राहतील सेकंड इनिंगमध्ये कानोबा स्पोर्ट्स कोंडेवाल टीमला. त्यामुळे इथून तोच प्रयत्न करावा लागेल विराज आणि त्याच्याबरोबरीने अमित पाटील या दोन्ही फलंदाजांना. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काल जासईच्या मैदानातील विराज गायकवाडने अर्धशतकीय खेळी साकारली. मी मगाशी उल्लेख केला, हा खेळाडू सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि त्याला मात्र आपल्या फॉर्ममध्ये सातत्य टिकवावं लागेल. सातत्य टिकवणे फार अवघड असतं. सातत्य जो टिकवतो त्याच्याकडे खरं तर चांगला संयम आहे, त्याच्याकडे आक्रमकता आहे, असा खेळाडू नेहमी सातत्य टिकवतो. आणि इथे मात्र हेच करावं लागेल विराजला. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील, तेव्हाच एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळेल. बॅटिंग करत असताना कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल या टीमला चांगला संघ आहे. दोन्ही तितकेच ताकदीचे संघ ऑन पेपर आणि मैदानामध्ये देखील चांगले संघ आहेत. मग दोघांकडून देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील इथल्या प्रेक्षकांना. अभय तयार आणि समोर विराज. लॉफ केला बॉलला, ऑन द राईज खेळले, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मॅन इन फॉर्म आणि पहिलाच बॉल फेस करत असताना 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. सेफ शॉट ज्याला म्हणतात क्रिकेटमधला, ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करणारा हा चौकार विराजच्या बॅटमधून आला. स्कोर मूव्ज ऑन. स्कोर धावसंख्या आपण वधारताना पाहत आहे. तब्बल 4 गडी बाद 43. 43 लॉस ऑफ 4 विकेट. विराजने पहिला चेंडू फेस केला. 400 स्ट्राईक रेटनं माझा चौकार त्याच्या माध्यमातून पाहिला. पण इथे परफेक्ट यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न केला विराजने, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डाव्या हाताचा हिते खतर आपण पाहिला या ठिकाणी गोलंदाज अभय, त्याचा परफेक्ट यॉर्कर जो मात्र समजलाच नाही आहे विराजला. आणि इथे आपण पाहिलं हा डॉट अँगल बनवत असताना आपण पाहिलं अभयला निर्धाव चेंडू त्याने टाकला. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकामध्ये 43. 43 अमित
विराजमध्ये चर्चा होते, ही चर्चा व्हायलाच हवी क्रिकेटमध्ये. एकमेकाचे अनुभव तुम्हाला शेअर करावे लागतात. नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू म्हटलं की समोरच्या फलंदाजा आरसा म्हणून त्याला संबोधलं जातं, कारण बॉलर कोणत्या अँगलने बॉल डिलिव्हर करतो हे त्याला पूर्ण माहिती असतं. टप्पा कोणत्या दिशेने आहे, कोहलीचा वापर केला, पॉपिंग ग्रीनच्या मागे आलेत सुरुवातीला आणि ते ऑन साईडला धमाका. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. हितेश मात्रेच्या हातामध्ये झेल सुटणार नाहीये. धावत आले आणि हा झेल टिपला. खेळाडू बाद झालाय विराज गायकवाड. स्ट्राईक रेट पहिल्या चेंडूवर होता आपण पाहिला विराटचा जवळजवळ 400. तो पूर्णपणे डाऊन झाला, 133 वरती आला, कारण सेकंड बॉल डॉट, तिसऱ्या बॉल होते विकेट. आणि आता अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी. नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय रोहित गायकवाड, न्यू बॅटर. अभय मात्रेचं षटक, त्याने कमबॅक केलं, 1 चौकार त्याच्या खरं तर ओव्हरमध्ये पाहिला आणि 1 विकेट देखील त्याला मिळाला. 2 विकेट मिळाले माफी असावी. चांगली कामगिरी त्याची राहिली या षटकामध्ये आपल्या टीमसाठी. 2 खेळाडू बाद केले. अंतिम या ठिकाणी 2 बॉलचा खेळ बाकी. शेवटचे 2 निर्णायक चेंडू आणि हे 2 बॉल आता फार महत्त्वाचे राहतील या मॅचच्या दरम्यान. मोठा फटका खेळावाच लागेल त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना रोहित गायकवाडला. आणखीन एकदा ऑन साईडला हा फटका खेळला, वाईड स्लॉंग आणला, त्या ठिकाणी चरण सरकला, एका हाताने पकडला, त्याच अँगलने फेकलाय. ही प्रितेश पाटील त्या ठिकाणी माफी असावी. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स लावत असताना फिल्डिंगमध्ये. खरं तर पहिल्या रात्रीमध्ये जेव्हा कळवे संघ खेळला त्या खेळाडूंची फिल्डिंग आम्ही पाहिली, लाजवाब फिल्डिंगमधलं स्टँडर्ड त्यांचं पाहायला मिळालं. पण दुर्दैवाने आपण पाहिलं त्यात संघाला तिसऱ्या फेरीमध्ये पराभूत व्हावं लागलं दापोली संघाच्या अगेन्स्ट. श्रेयस चितेकरने मात्र सामना पलटवला आणि पराभूत व्हावं लागलं होतं कळवे संघाला. आणि इथे आपण पाहता आणखीन एकदा चांगलं फिल्डिंगचं स्टँडर्ड पाहायला मिळालं. 45 धावा धाव फलकावरती. शेवटचा टार्गेट सेट करणारा बॉल, निर्णायक चेंडू. यावेळेला गतिमान बॉल होता, प्रचंड वेगाने टाकला, पण तो डाऊन द लेग, डाव्याच्या बाहेर. चला वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये, फक्त बीमर अँड रनआउट या 2 गोष्टींना तुम्हाला रिव्ह्यू मिळेल. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. 46 रन ऑन स्कोर कार्ड. 46 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही प्रतीक्षा आहे टार्गेट कितीचा होईल, 50+ जाईल का. एखादा स्कोरिंग शॉट जर या बॉलवरती आला, लास्ट बॉलवरती जर ब्लास्ट झाला तर नक्कीच 50+ टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळेल. नो आर्ग्युमेंट प्लीज, फिल्डिंग आपण लावून घ्या. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी प्रवीण पवार सर अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बघा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये. थोडासा लेग स्टिचच्या बाहेरून बॉल आतमध्ये आलाय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अंतिम बॉल, शेवटचा निर्णायक चेंडू आणि समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी रोहित गायकवाड. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि इथे आपण पाहता पंचांनी डॉट बॉल घोषित केलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना कान्होबा स्पोर्ट्स कुंडेबा संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली 5 गडी बाद 46. बघा व्हाईट लाईनच्या आतून बॉल निघाला, त्यामुळे अगदी योग्य निर्णय पंचांचा होता. निर्धाव चेंडू, 46 रन ऑन स्कोर कार्ड, गडी बाद झाले 5. आता येणारे 30 चेंडू, येणारे 5 षटक पुढच्या इनिंगमध्ये कोपरोली संघाला करावं लागतील, तब्बल 47 धावा. चला आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. धन्यवाद रोशन सर, थँक्यू व्हेरी मच. अतिशय चांगलं, ज्यांच्या आवाजातून आपण कायमच समालोचना ऐकत असतो, मग व्यावसायिक आवाज आपण पाहतोय. चला विनंती असेल, टाकीगाव संघाचे संघनायक उपस्थित झालेत, तर पार्थ एंटरप्राइजेस निर्जा 11 संघाचे संघनायक आपण यावं आणि स्वप्नीलच्या पण नाणेफेकीचा कॉल करूया. चला आयोजकांना विनंती, आपण लगेचच नाणेफेकीच्या कॉलसाठी सज्ज होऊया. निश्चितच प्रथम सत्र संपुष्टात आलंय. मयूरजी ठाकूर, आपण कुठे आहात, कृपया करून यावं. मयूरजी ठाकूर, हॅलो. स्वप्नीलजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. इथून मात्र कोणत्याही प्रकारची प्रश्नावली विचारली जाणार नाही, फक्त नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हेड इज द कॉल, हेड इट इज. तर न्हावे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. फक्त डिसिजन काय विचारलं जाईल? डिसिजन आता विचारून सांगते. चला डिसिजन पेंडिंग आहे. दोघांनाही शुभेच्छा देतो. टाकीगाव शुभेच्छा असतील, कारण आता आपल्याकडे वेळ कमी आहे. आता आपण
उत्तरार्धाकडे वळत चाललोय या स्पर्धेच्या. तत्पूर्वी आयोजकांना मयूरजी, स्वप्नीलजी आपण यावं. आपण काही सन्माननीय उपस्थितींचा इथं स्वागत सन्मान करणार आहोत. मग स्वर्गीय रूपमदादा पाटील कोपरोली 11 कोपरोली संघाचे आदरणीय श्री रुपेशदादा पाटील यांचे इथं शुभागमन झालंय. स्वप्नीलजी ठाकूर यांना विनंती असेल आपण रुपेशदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. यस रोशन सर. MMRDA विरोधी संघटनेचे ते खरं तर सध्या ऍक्टिव्ह मेंबर आहेत आणि उत्तम समालोचक देखील आहेत रुपेश आणि पाटील. निश्चितच शिवसेना तालुकाचे तालुका संघटक म्हणून ज्यांची वर्णी लागते आणि ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं रोशन सरांनी की MMRDA विरोधी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस आदरणीय श्री रुपेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. निश्चितच आयोजकांच्या वतीने हा शुभ सन्मान होताना आपण पाहतोय. तसेच आम्ही विनंती करतोय हाय ऑक्टेन फिटनेसचे मालक दिनेश शेट बोरसे साहेब आपण यावं. आपणही यावं, आपलाही आदरातिथ्य केला जाईल. उपस्थित मान्यवरांचं आदरातिथ्य करणे हे आमचं परम कर्तव्य आहे. स्वप्नीलजी ठाकूर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते अजून एक आपण सन्मान करतोय. ओनर ऑफ द हाय ऑक्टेन फिटनेस सेंटर मिस्टर दिनेश शेट बोरसे यावं आपण. 6 महिन्यांची जिमची फी तुम्ही भरा. 2 महिन्याची तुम्हाला फ्री मध्ये निश्चित सर्व्हिस दिली जाईल. 6 महिने जिम लावा, 2 महिने फ्री दिले जातील. हाय ऑक्टेन फिटनेस चे आदरणीय श्री दिनेश शेट बोरसे उल्वे नोट सेक्टर 3 मध्ये आपल्याला ही निश्चितच जिम पाहायला मिळते. तसेच एक गुणवंत समालोचक श्रीमंतजी घरत वहाळ यांनाही विनंती असेल आपणही यावं. आपलाही आदरातिथ्य स्वागत सन्मान केला जाईल. थँक्यू सर, थँक्स फॉर बिईंग ओव्हर हिअर. तर जरूर ही ऑफर जी आहे हा ऑक्टेन फिटनेसची की आपण 6 महिन्याची फीज भरा, 2 महिने तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील. तर श्रीमंत घर त्यांचं आदरातिथ्य केलं जाईल. मी मयूरजी स्वप्नीलजी ठाकूरांना विनंती करतो आपल्या शुभ आणि पवित्र असते श्रीमंतजी घरात एक जबरदस्त समालोचक तथा खेळ पैठणीचा आजकाल चांगले कार्यक्रम त्यांचे पाहायला मिळतात. त्यांचाही स्वागत सन्मान करूया. जाऊया मॅचकडे. मात्र पंचांना विनंती असताना आपण सुरुवात करूयात. धन्यवाद. तर अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. मग आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आदरातिथ्य करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकांना विचारत असतो. कारण स्पर्धेचं नाव आहे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचं नाव लागलं स्पर्धेला, माजी खासदार चषक 2025. मग एक वाक्य माझं फिक्स असतं, ज्या गोष्टीला रामशेठ ठाकूर हे नाव लागतं ना ती गोष्ट फायनल असते. त्याच्यानंतर कोणता विचार नाही करायचा मित्रांनो. निश्चितच आपण पाहतोय 30 चेंडूमध्ये 47ची गरज आहे. म्हणजेच आपण आता फ्रेश मॅचेस मधली ही अगदीच शेवटची मॅच आहे. ज्या पद्धतीने आपला रोशन पाटील सरांनी सांगितलं की आतापर्यंत आलेख कोणत्या बाजूला चाललाय, त्याच्या विरोधात आता मात्र स्वर्गीय रूपमदादा स्मृती कोपरोली 11 कोपरोली संघ त्याच्या विरोधात जाईल का. आतापर्यंत जो लॉट पडलाय त्या लॉटमध्ये प्रारंभिक संघ जे आहेत ते जिंकत गेलेत. चौथ्या लढतीमध्ये इथून हा प्रवाह तोडण्यामध्ये सुयश मिळेल का. मग कोपरोली 11 कोपरोली संघ आता सज्ज आहे 47 धावांचा चेस करण्यासाठी. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी गव्हाणचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकिरण कोळी अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मॅचकडे. इथे मात्र काय घडलंय, यष्ट्या उखडल्यात त्या म्हणजे स्वतः फलंदाजाने हिट विकेट असेल की क्लीन बॉल तो मात्र कळून जाईल, परंतु गडी मात्र बाद झालाय. वाजवा. फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिकसाठी हाय ऑप्टिक्स फिटनेस सेंटरचे ओनर आदरणीय दिनेश शेठ बोरसे यांच्या वतीने सलग 3 षटकाराला 1000 रुपये आणि जो खेळाडू 3 षटकार मारेल त्याला 1 महिना
जिमची प्रवेश फी मोफत. क्या बात आहे. असं म्हणतात तुमच्याकडे किती संपत्ती आहे त्यापेक्षा या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी तुम्ही किती सुदृढ आहात हे फार महत्त्वाचं असतं. हेल्थ इज वेल्थ आणि जिमची 1 महिन्याची एंट्री तुम्हाला मोफत मिळेल आणि त्याचबरोबर 1,000चं पारितोषिक दिनेश शेठ बोरसे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. पहिल्याच चेंडूवरती मात्र बेल सोडविल्यात ह्या गोलंदाजाने. गोलंदाज आपण पाहतोय मनीष पाटील. मोनिशही कॉल करतात त्याला, मनीषही कॉल करतात, कारण लाईव्हला मनीष नाव आहे आणि ऑफलाईनला मोनिश नाव आहे. परंतु दोन्ही ॲक्सेप्टेड आहे असं आम्हाला 12वा खेळाडू सांगतोय. परंतु खेळ कसा करेल हे महत्त्वाचं आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आणली, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू मात्र पाहिलं तर बरोबर यष्ट्यांच्या वरून गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता बघा आपण पाहू शकताय बिग स्क्रीनवरती. ऑफ स्टंपच्याही बाहेर बराचसा बाहेरून, कारण क्षेत्र फलंदाज पूर्णपणे सफल झाला होता. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. फटका हवेमध्ये आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का? 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक मात्र चुकलाय, त्याच्यामुळे चेंडू मात्र जमिनीला घरंगळत चाललाय. जरूर हवेतून चेंडू मात्र जमिनीवरती विसावलाय. पुन्हा एकदा कदाचित संधी बनली होती. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव आला, त्यानंतर मात्र संधी जरूर बनली होती. क्षेत्ररक्षकाला अगदीच चेंडूचा अंदाजच नाही बांधता आला. बराच काळ पाहिलं तर मयूर वास्कर चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये होता. जोपर्यंत जजमेंट करेल तोपर्यंत चेंडू मात्र निर्जल स्थळी लँड झाला. 2 धावा जरूर मिळतील. इथं मात्र 2 धावेने धावसंख्येचा आरंभ झालाय, शुभारंभ झालाय. चरण म्हात्रे आणि साहिल पाटील अशी जोडगोळी आपण पाहतोय. प्रारंभिक फलंदाज मात्र निश्चितच निखिल म्हात्रे 2 तंबूच्या आश्रयाला गेलाय. धावसंख्या पाहिल्या तर 47 आहेत. 9.40ची 9.40ची सरासरी आहे. परंतु आजच्या मॅचेस पाहिल्या तर पहिली मॅच पूर्णपणे हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळाला. मग नावा संघाचा टॉस विरोधात गेला होता कारण ते उशिरा आले, परंतु डोकं शांत ठेवलं, खेळ चांगला केला आणि आपल्या ताकदीवरती खेळ जिंकून दाखवला नावा संघाने. आज फुल टॉस चेंडू होता, अगदीच ताणून मारलाय, त्याच्यामुळे चेंडू मात्र चालाय निर्जल स्थळातून एका टप्प्याने कदाचित जाईल. हा आलाय विशेष रनचा इशारा. चौका चौकारने मात्र धावसंख्येला आता सूर भेटेल. धावसंख्या जाईल 6च्या घरामध्ये. या मैदानावरती पाहिला आपण मागच्या 5 रात्रीमध्ये अनेक चेंडू मात्र लागले, कारण दव भरपूर पडतोय. मग त्याला आपण डी फॅक्टर म्हणतो, त्याचा इम्पॅक्ट मात्र भरपूर आलाय. सातत्याने नवीन चेंडू मात्र पुरवले जातात, परंतु आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघ कुठेही कमी नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडू हा अगदीच मॅचचा चेहरा मोहरा बदलतोय. कुठेही आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर कमी पडले नाही आहे ह्या 5 दिवसांमध्ये, आणि अर्थातच परवा आणि उद्या आणि परवाही कमी पडणार नाही आहे, कारण उद्या गुरुस्मृती शिवाजीनगरच्याही मॅचेस 40+ पाहायला मिळतील. अक्कुटप्याचा चेंडू होता, बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. ह्यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकांनी चेंडूची मात्र रेस लागली होती, त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षक मात्र जिंकलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र वंडरफुल रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, जे की फलंदाज आपण पाहतोय साहिल आणि चरण मंचच्या माध्यमातून. 2 धावांनी मात्र धावसंख्येला आकार मिळाला. 8 सांघिक धावसंख्या 8 आहे, साहिलची धावसंख्या 8 आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या पण धावा आल्या त्या साहिल पाटीलच्या चेंडू फळीतून आल्यात. धावसंख्येला आकार द्यावा लागेल, अन्यथा तुम्हाला इथून मात्र 47 धावा डोईजोड होऊ शकतात, कारण हे पहिली जी षटकं आहेत तुमची पॉवर प्लेची आहेत. इथून जर तुम्ही धावा टाकल्या नाहीयेत नंतर मात्र येणारे गोलंदाज कदाचित तुम्हाला डोकेदुखी ठरू शकतात. परंतु प्रारंभिक गोलंदाज कोणत्याही संघाचा महत्त्वाचा असतो. डाऊन द लेग पंचांचा इशारा येईल वाईडचा,
कारण पूर्णपणे फलंदाज शफल होऊन मात्र स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि चेंडूपलीचं मेतकूट जमलं नाहीये, परंतु हा चेंडू वाईडच्या स्वरूपात मात्र एक धाव ऍड केली जाईल. एका धावेने धावसंख्येचा फलक हलत होईल. धावसंख्या मात्र 9. फटका पहा, अगदीच बैठक शॉट खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या बाजूला मात्र तैनात नव्हते, परंतु चांगला चेस पाहायला मिळाला. अगदीच फाईन लेग क्षेत्रामधून हा चेंडू जवळजवळ चौकारातून आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये सुयश मिळालं या क्षेत्ररक्षकांना. स्क्रीनवरती आपण पाहू शकताय काय सुंदर फटका आणि तेवढंच चांगलं मात्र क्षेत्ररक्षकांकडून कौतुकास्पद कामगिरी. ज्यावेळेला चेंडू उडला त्यावेळेला असं वाटलं की कदाचित हा चेंडू बाहेर जाईल की काय, परंतु एका षटकाचा खेळ झाला. एका षटकाच्या अंती धावसंख्या 1-11. येत्या 23, 24 आणि 25 जानेवारीला आपण ह्या स्पर्धा पाहतोय, ज्याच्यामध्ये अनेकविध बक्षिसं असतील. एकूण 14,92,200 रुपयाची पारितोषिक पाहायला मिळतील. मग ह्या सर्व स्पर्धा प्लॉट क्रमांक 4 रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मागील मैदान जे आहे तिथं पाहायला मिळतील. अनेकविध स्पर्धा असतील, ज्याच्यामध्ये एकूण पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील 14,92,000. खो खो, कबड्डी, ॲथलेटिक्स, शरीर सौष्ठव स्पर्धा. मग शरीर सौष्ठवचा एक खेळाडू आपण आताच इथे पाहिला, गॅरी, ज्यांनी एक सुंदरशी पोजही मारली. खरोखरच ह्या स्पर्धांमध्येही मित्रांनो तुम्ही इन्व्हॉल्वमेंट करत जावा, कारण आता क्रिकेटही भरपूर आपण खेळतोय, परंतु आपल्याला मात्र फिट राहायचं असेल तर आपण ॲथलेटिक्सकडेही जाणं गरजेचं आहे. आदरणीय येस सर. जितू गायकवाड बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि एकतर या खेळाडूसाठी विकेट हॅट्रिकला केडीए स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाचा प्रमुख खेळाडू सूरज पाटील यांच्या वतीने 1,000चं पारितोषिक आलंय. फटका पहा, सुंदर, अप्रतिम, देखना, लॉन्ग अँड स्ट्रॉंग. इट्स अ मॅसिव्ह सिक्सर. आउट ऑफ लेन, पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, सुपर 6 पाहायला मिळाला. बघा स्क्रीनवरती काय सुंदर टायमिंग, लाजवाब. चेंडू पाहिलं तर एवढा हाईट असणारा फलंदाज त्याच्याही छातीच्या रेंजमध्ये, तिथून मात्र चेंडूला भरार केलं. पुन्हा एकदा या वेळेला क्षेत्र निवडले ते म्हणजेच लॉंग लेग क्षेत्रात मात्र चेंडू जाईल आर पार सीमा पार. प्रेक्षक मात्र तिथे बनलं क्षेत्ररक्षक. हा आला षटक. कोणाला लकी ड्रॉची कुपन भेटली असेल आणि स्टेजच्या डाव्या बाजूला यावा. ह्यावेळेला मात्र चेंडू बऱ्याच उशिरानंतर मात्र चांगला आलाय. लकी ड्रॉची ज्यांना बक्षीस कुपन्स मिळाले असतील त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला संपर्क साधा, कारण आज 4 बक्षीस आहेत एकूण, ज्याच्यामध्ये सायकल एक आहे ती अंतिम चिठीला दिली जाणार आहे. पहिल्या 3 चिठींना सरप्राईज गिफ्ट्स आहेत. तर आपले लकी ड्रॉची कुपन घेऊन चला. धावसंख्या मात्र पाहतोय धावफलकावरती 23. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु ह्यावेळेला स्वतः फलंदाज एक स्टेप पुढे आला होता, त्याच्यामुळे टायमिंग मात्र प्रॉपर झालं नाहीये. परंतु बाकीचं काम हे क्षेत्ररक्षकामुळे सोपं झालं, कारण क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. तिथून मात्र दोन्ही फलंदाज साहिल पाटील आणि चरण मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इंदू पाहायला मिळाली. त्यामुळे मात्र 2 धाव पाहायला मिळतील. 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 25-25. 1.4 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. वाव, वंडरफुल क्रिकेटिंग शॉट. अशा सुंदर मैदानावरती असे सुंदर फटकेबाजी पाहायला अगदीच आनंद होतोय. आलाय चौकार.
विषय म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे मित्रांनो. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानांवरती चांगला खेळ करणे त्याच्यावरती मात्र यश अवलंबून असते. इथं मात्र फलंदाज निश्चितच चरण मात्र अतिशय चांगला खेळ करून दाखवतोय. अप्रतिम. अगदीच हा चेंडू पाहिला तर VIP डाईसला मानवंदना देणारा षटकार पूर्ण चेहरा मोहरा बदलून गेलाय. खऱ्या अर्थानं आपण कोपरोली संघ मैदानावरती पाहतो. संकटकाली धावून येतो भक्तांचा तो कैवारी, असा कोपरोली गावचा ग्रामदैवत बापूजी. देवाचा आशीर्वाद असणारा कोपरोली संघ आज रायगड ठाण्यामध्ये अनेक स्पर्धा खेळून कोपरोली गावाचं नाव करत आहेत. ही ओळख आहे मित्रांनो कोपरोली. तितक्याच ताकदीचा संघ तुम्ही कुंडेबाल पाहताय. रोशन आठवतंय राजा शिवछत्रपती ट्रॉफी झाली होती बारापाड्याच्या मैदानावरती आणि तिथे गोरसे सारख्या बलाढ्य संघाला खऱ्या अर्थानं त्यांनी पराभूत केला होता आणि आपली छाप सोडली होती या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आणि तो मैदान नेहमीच त्यांच्यासाठी लकी राहिलाय. तर बघा श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित ग्रामदैवत श्री बापूजी देव महाराज चषक 2025 ही अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी अर्थातच शिवजयंतीच्या दिवशी ती स्पर्धा खऱ्या अर्थानं स्टार्ट होईल आणि नाईटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी ही स्पर्धा पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक 1.5 लाख, द्वितीय क्रमांक 50, तृतीय 35 आणि चतुर्थ 35 आणि या स्पर्धेमध्ये 32 संघ खेळतील आणि मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या संघांना कोणा भाग घ्यायचा असेल तर आपण संयोजक कोपरोली 11 कोपरोली, ग्रामस्थ कोपरोली आणि त्या ठिकाणी आपण नक्कीच आपली नावनोंदणी करू शकता. मी मराठी मैदान मोठी जुई या ठिकाणी ती स्पर्धा खेळवली जाईल. धन्यवाद. धन्यवाद. पुढचा चेंडू चांगला होता. ऑफस्टमच्या बाहेरचा ब्लॉक होल चेंडू, परंतु निश्चितच चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल करून स्वतः गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फिटनेस चांगली आहे गोलंदाजाची. स्वतः चेंडूवरती फेकल्यानंतर स्वतः गेला. मग मिड ऑफला चेंडू होता 38 सर्कलकडे, तिथपर्यंत धावत गेला. सर तो 2 मिनिट थांबवतोय. येस सर. हाय ऑक्टेन फिटनेस जिमचे प्रोप्रायटर दिनेश शेठ बोरसे यांच्या वतीने सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 1000 आणि या मॅचमध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मार्कर राहील त्याला 1 महिना त्या ठिकाणी जिममध्ये सर्व्हिस मिळेल मोफत. चला सर्व्हिसचाही तुम्ही फायदा जरूर घ्या, कारण शरीर सौष्ठव खूप महत्वाचं आहे. फटका पहा. अप्रतिम. जसा आला तसा उचलून चेंडूला आल्या पावली मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठवलाय. हाय हँडसम. इट्स सिक्सर. महेंद्र म्हात्रे कोपरोली यांच्याकडून देखील कोपरोली संघाला शुभेच्छा. ते देखील आनंद घेत आहेत. त्यांचा मी सहर्ष स्वागत. आमचे चॉकलेट बॉय स्वप्नील भाई आपलं सहर्ष स्वागत. इथे मात्र एक बऱ्याच उशिरानंतर निर्धाव चेंडू आलाय. कुंडेवाल संघ आपण पाहतोय जो की नवीन जर्सीने उतरलाय. मग प्रत्येकाच्या जर्सीच्या मागे त्यांच्या आईंचं नाव आहे. खूप महत्वाचं आहे मित्रांनो आपल्या आईला स्मरण करणं. फुलटॉसचा चेंडू होता. ह्यावेळेला मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु डाऊन द लेग असल्यामुळे पंचांनी हा चेंडू मात्र वाईट घोषित केलाय. मॅचचा पूर्ण चेहरा मोहरा बदललाय ह्या फलंदाजांनी, ज्याचं नाव आहे चरण म्हात्रे. 8 चेंडूंमध्ये बेधडक 30 धावांची खेळी. साहिल पाटीलची 6 चेंडूंमध्ये 11 धावांची खेळी. मॅच होती कुठे ती सुरुवातीपासूनच मात्र फिरवण्याचा प्रयत्न केला. आता मात्र 15 चेंडू आणि अवघ्या 4 धावांची गरज. 4 धावा ह्या कधी एका चेंडूवरती होऊ शकतात, एवढी सहज मॅच. परंतु अजूनही मॅच मध्ये जान टाकण्याचा प्रयत्न आहे कुणाल वास्करच्या माध्यमातून. म्हणून तर म्हटलं जातं की शेवटपर्यंत लढणं गरजेचं आहे. कधीही मॅच फिरू शकते. फटका चांगला आहे, हवेत आहे, झेल होईल का? क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. जीवाच्या आकांताने मात्र इथं क्षेत्ररक्षण चालू आहे. त्यांनाही ठाऊक आहे की फक्त 4 धावा बाकी आहेत, परंतु आपल्या संघासाठी 100% डेडिकेशन चालू आहे. मग तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कोणत्या पद्धतीने हे क्षेत्ररक्षण साकारलं. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जवळजवळ 38 सर्कल पर्यंत धावत आला. तिथून कॅचचा प्रयत्न केला, नंतर मात्र पाहिलं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. अप्रतिम कामगिरी.
हा फटका मात्र मॅच जिंकून देईल, कारण फक्त 2 धावांची गरज असताना जबरदस्त रिस्ट मात्र फ्लिक केली आणि चेंडू मात्र जाईल निश्चितच चौकाराकरिता. या चौकाराने पाहिलं तर मॅच विजयश्री संपादन केला, तो म्हणजेच कोपरोली संघाने. स्वर्गीय रूपमदादा पाटील स्मृती कोपरोली लेवन कोपरोली संघ, मग संघाचे संघमालक इथं उपस्थित आहेत, त्यांनाही जरूर आनंद झाला असेल. फटाक्यांची आतिषबाजी बरीच पाहायला मिळते. संघ मात्र विजयी झालाय. वाजवा. मात्र आपण यावं. आणि आज जर व्हाल संघाने चॅम्पियनशिप पटकावली तर निश्चितच हाय ऑक्टेन संघाचे बोरसे सर आणि हाय ऑक्टेन फिटनेस सेंटरचे बोरसे सर आणि तसेच श्रीमंत घर त्यांच्याकडून 12व्या खेळाडूपासून सर्वांना मग त्या व्हाल संघाच्या 1 महिन्यासाठी एक मेंबरशिप फ्री दिली जाणार आहे 1 महिन्यासाठी. तर चला दिनेश शेठ बोरसे यांच्याकडून. चला चरण मात्रे सामनावीर, आपण या आपला सन्मान स्वीकार आणि तुम्हाला हाय ऑक्टेन फिटनेस जिमच्या वतीने 1 महिना फ्री जिम आहे. प्रवास करत या महिनाभर आणि जिम करा. तर सामनावीर हे पारितोषिक देण्यासाठी आपण इथे पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. आदरणीय विजयजी ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण या आमच्या सादरीकरण कक्षामध्ये. खेळाडू आहे चरण म्हात्रे, सिक्सर किंग. चरण, सर्वप्रथम अभिनंदन. काय सांगशील स्पर्धेबद्दल? खूप छान फील येतो इथं खेळायला. फर्स्ट टाइम म्हणजे एवढा मी खेळलो, भरपूर वर्ष मी खेळतोय. फर्स्ट टाइमच ग्रासच्या ग्राउंडवर खेळायची संधी मिळाली. फक्त इतकंच काय पाय जरा स्किट होतं, पण मजा येतो. मी एक डाय पण मारली. अशी डाय मारायला वगैरे मला मजा वाटतोय. रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आहे, माजी खासदार चषक. काय सांगशील रामशेठ ठाकूर साहेबांबद्दल? ते खूप मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलणार. आणि त्यांच्या आदर्शाखाली जी मोठी ट्रॉफी ठेवली त्यांचं पण मी खूप खूप आभार, एंट्री वगैरे दिल्याबद्दल आम्हाला. चरण, एक विशेष आहे, कोपरोली संघ आम्हाला डे स्पर्धेमध्ये फार कमी पाहायला मिळाला, परंतु नाईट स्पर्धा जशा सुरुवात झाली आपल्या संघाचा प्रवेश अनेक स्पर्धांमध्ये आम्ही पाहतोय. काय रणनीती असते तुमच्या संघाची संपूर्ण? काय म्हणजे आज या सीझनची फर्स्ट मॅच असेल आबईची. आम्हाला एक चौथा बॉलरच कमी असायचा. आम्ही या सीझनमध्ये फक्त 1 डेचा नंबर मारलाय, तो पण